अजित पवारांना हा शेवटचा निरोप देण्यात येतोय आणि या ठिकाणी खरंच मला अत्यंत दुःख होतंय की अजितदादा सारखा एक जाणता नेता आज आपल्यामधून गेलेला आहे। माझ्याकडे भावना नाहीयेत, आज अँकरिंग करतोय मी, परंतु काय बोलावं। अजितदादांनी महाराष्ट्राचा असेल, बारामतीचा असेल, कितका विकास केलेला आहे की बारामतीच्या आपण बस स्टँडवरती जर गेलो ना तर आपल्याला असं वाटतं की बारामतीच्या एअरपोर्टवरती आपण आलेलो आहोत। आणि असा खऱ्या अर्थानं ज्यांनी बारामतीचा विकास केला असे अजित दादा आज आपल्यामध्ये नाहीयेत, हे खरं तर मलाच या ठिकाणी अत्यंत दुःख होते। अजित दादांना शेवटचा निरोप देताना मला देखील या ठिकाणी अश्रू अनावर होत आहेत। आज पहिल्यांदाच न्यूज चॅनेलच्या इतिहासामध्ये कुठला तरी एखादा अँकर रडतोय। अजितदादांना हा अखेरचा निरोप देताना मला देखील अश्रू फुटलेले आहेत। अजितदादांना हा आपण शेवटचा निरोप या ठिकाणी देतोय। काम करत आलोय, काम करत राहू असा म्हणणारा नेता आज आपल्यातून कायमचा हरपलेला आहे। अजितदादांना आजची ही भारत न्यूज कडून आणि आमच्या शेलार परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली या ठिकाणी मी अर्पण करतो। शेवटची ही थीम अजितदादांना आपण खरं तर डेडिकेट करतो। अजितदादांना आपण हे सगळं डेडिकेट करतोय, अजितदादांना आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि भारत न्यूजची संपूर्ण टीम हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते। आज बारामतीच्या विकासाचा खऱ्या अर्थानं खरा शिलेदार आज आपल्यामधून निघून गेलेला आहे। बारामतीचा महाविकास पुरुष या ठिकाणी निघून गेलेला आहे आणि अजितदादांना हा शेवटचा निरोप देताना मला देखील आता अश्रू खरंच अनावर झालेली आहेत। काय बोलणार अजित पवारांबद्दल, मगाचपासून अजित पवारांबद्दल बोलण्याचा मी प्रयत्न करतोय, परंतु माझा देखील कंठ या ठिकाणी दाटून येतोय की अजितदादांबद्दल काय बोलू। ज्या नेत्याने महाराष्ट्राला, ज्या नेत्याने बारामतीला सगळं भरभरून दिलं आणि त्या नेत्याला या ठिकाणी शेवटचा हा निरोप देण्यात येतोय। अजितदादांची ही शेवटची लढाई आपण बघतोय। ज्या गावात आपण जन्मलो त्याच गावात अजित पवारांना शेवटचा आता अनंतात विलीन होताना बघतोय आपण। तर अजित पवारांची ही दृश्य भारत न्यूज आपल्यापर्यंत